नमस्कार मंडळी, नमस्कार. कसे आहात सगळे? काय आहे, सध्या सगळीकडे परीक्षांची गडबड सुरू आहे आणि मुलांची परीक्षा म्हणजे नेहमी परीक्षा ही आईचीच असते. हॉल तिकीट घेतलंय का, एक्स्ट्रा पेन घेतलंय का, अभ्यास झालाय ना, सगळं काही तिलाच बघावं लागतं. फक्त मुलांची परीक्षाच असं नाही, पण घरातील कुठलेही कार्य असेल, नवऱ्याची किंवा सासू सासऱ्यांची काही कामं असतील, सगळ्या गोष्टींची जबाबदारी तिच्याचकडे असते. ती आहे म्हटल्यावर बाकीचे सगळे निर्धास्त असतात. अशा त्या प्रत्येक सखीला जबाबदारीतून थोडा वेळ काढता यावा, सुखदुःखाच्या गप्पा मारता याव्यात, यासाठी सुरू झालाय तुमचा लाडका कार्यक्रम माहेरवाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. तू लकी आहेस की माझी आई तुझे रात्री झोपताना माझ्या केसांना तेल लावते. म्हणजे असं म्हणजे कधी आईने पण नाही, म्हणजे सासूबाई तर मला म्हणजे खूप ते भरून येतं. आणि ओ मी हार मानणार नाही. लाभल्यामध्ये सुद्धा धमकी हो. बघूया आज कोणती सखी ठरते हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती, आई जी घेऊन जाणार आहे हा माहेरचा आहे. तेव्हा अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. आणि त्या खेळासाठी 10 ताई आहेत. कोण आहेत त्या 10 ताई? अरे या की पटापटा, लवकर या. कशी आहेस ताई? छान. छान. गळ्यात हार बीर आहे माझ्या. हा काय वाटतंय हे गळ्यात हार बघून, असं काय वाटतंय मग ताई? तुम्हाला असं वाटत असेल किंवा सगळ्या मंडळींना असं वाटत असेल हा की हा गळ्यात हार घालून उभा आहे, ओके, मुहूर्त टळत चाललाय पण अजून बायको आलेली नाहीये. हा सगळी वराडी माणसं इथे जमलेली आहेत. हा आता लगेच वरात निघणार आहे, पण तसं काही नाहीये. हा आपल्या खेळाचा एक भाग आहे, आपल्या खेळाची प्रॉपर्टी आहे. पण त्याआधी मला सगळ्या ताईंशी मला बोलायचंय. नमस्कार नमस्कार. ताई, तुझं नाव सांग बरं. दीपिका मनोज मेडवा. मेडवाल. कुठले आलेस तुम्ही नक्की? मी महाराष्ट्रीयन आहे, ते हरियाणावरून आहे. तू महाराष्ट्रीयन आहे, हो ते हरियाणा. हो. ते कसं काय जमलं, महाराष्ट्र आणि हरियाणा एकत्र कसं काय आलं? कारण आम्ही एकाच अकॅडमीमध्ये होतो. एकाच अकॅडमी मध्ये होतात? अच्छा, पण मग अभ्यास करायचात की नाही? हो हो करायचं ना. अभ्यास करायचात ना, ओके. पण पहिल्यांदा मग कोणी विचारलं? म्हणजे त्यांनीच विचारलेलं. त्यांनीच विचारलं? हो. म्हणजे लगेच होकार दिलंस? नाही, मी 1 महिना वेट केला की स्वभाव वगैरे सगळं हे करण्यासाठी. मग 1 महिन्यात तुला बरोबर कळलं त्यांचा स्वभाव वगैरे? हो. आणि मग आता लग्नानंतर किती वर्ष झाली? 6 वर्ष झाली. 6 वर्ष झाली. हो. मग अजून स्वभाव तसाच आहे की बदललाय? नाही, तसंच आहे. आणि आपल्याला विचारलं काय, भाऊ म्हणून विचारावं लागतं ना, आपुलकी असते, हा काळजी असते. हो. पण समजा रागवलं, तुमच्यामध्ये थोडेसे काही असे लुटुपुटीच्या वाद झाले, तर आधी सॉरी कोण म्हणतं? तेच म्हणतात. तेच म्हणतात? हो. चांगली गोष्ट आहे, असंच पाहिजे. हा बरं, काय महत्वाचं आहे तुला, मायक्रोवेव्ह की इंडक्शन? मायक्रोवेव्ह. आता हिला पण मायक्रोवेव्ह पाहिजे. आता काय करायचं? माझ्या मुलाची अपेक्षा आहे की मम्मी तू मायक्रोवेव्ह घेऊनच ये. म्हणून. पण मग त्यासाठी हुकमाची राणी व्हावं लागेल. ओके, म्हणजे हिला पण, आता हिला पण मायक्रोवेव्ह हवाय, तुला पण मायक्रोवेव्ह हवाय, तर तुला पण मायक्रोवेव्ह हवाय. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला. हा जो काय हार मगापासून मी गळ्यात घातलाय तो आता जरा टोचायला लागले, त्याच्यामुळे जरा असं मी काढतो. ओके. हा आता हा हार कशासाठी आहे ते महत्वाचं आहे, ते तुम्हाला मी सांगतो. तो अशासाठी की आपल्या ज्या खेळाचं नाव आहे त्या खेळाचं नाव आहे मी हार मानणार नाही. खेळाचं नाव काय? मी हार मानणार नाही. खेळाचं नाव काय? मी हार मानणार नाही. हा, पण आता हे जे आहे, आता हे जे वाक्य आहे, मी हार मानणार नाही, हे असं लाजत लाजत बोलायचं. समोर भाऊजी आहेत असं समज. हा, मी हार मानणार नाही. हे कुठून लाजणं वाटतंय मला कळतच नाही. हा, मी सांगतो तसं करशील? हा बघा, मी सांगतो तसं. समोर भाऊजी उभे आहेत, माझ्या हातात हार आहे. धुम 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 धुम. हा. ऐका ना, मी हार मानणार नाहीये. मी हार मानणार नाहीये. ओके, रेडी. समोर भाऊजी उभे आहेत. हा, मी हार मानणार. इतना मैंने भांडा घासा फिर भी दूध नासा.
एवढं मी करून दाखवलं तरी हा एक मिनिट ही ताई नाही, ही ताई करून दाखवते म्हणजे मी हा हो ये तसं बिंदास 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 हा मस्त. ओ मी हार मानणार नाही. लाजण्यामध्ये सुद्धा धमकी हो. ऑप्शन काहीतरी दुसरं द्या. काहीतरी दुसरं बरं, दुसरं ऑप्शन बरं, काहीतरी दुसरं ऑप्शन. ओके, आता रागात बोलायचंय. अरे बापरे. समोर भाऊजी आहेत, रागात बोलायचंय. हा हा हे लगेच येणार है ना. हा, रागात. मी हार मानणार नाही. हा रागात होऊन जाऊ दे. ओ मी हार मानणार नाही. हे बरोबर मनात आलेलं आहे, मनापासून आलेलं आहे हे. हा दाई तर माहीत आमचा बिचारे भाऊजी. नाव कळलेलं आहे तुम्हाला. हा सगळ्यांना नाव कळलेलं आहे. ओके, आता हा खेळ असा आहे की तुम्ही 10 ताई आहेत. काय करायचंय की 5-5 ताई अशा समोरासमोर उभ्या राहणार एका रांगेमध्ये. हा 5 ताई इथे उभ्या राहतील, 5 ताई इथे उभ्या राहतील. ओके, आणि म्युझिक सुरू होईल. त्या म्युझिक वरती त्या कुठल्या तरी 10 ताईंपैकी मी कुठल्या तरी एका ताईच्या हातामध्ये हार देणार आहे. तिने आपल्या समोरच्या ज्या 5 ताई आहेत त्यांच्यापैकी कुठल्याही ताईच्या हातामध्ये हार द्यायचा आहे, पण नाचत नाचत जाऊन द्यायचंय. ओके, नाचत जसं तुम्हाला येईल तसं. ज्या वेळेला संगीत थांबेल आणि संगीत थांबल्यानंतर हा हार ज्या ताईच्या हातामध्ये राहील ती ताई बाद. अशा 4 ताई बाद होणार आहेत आणि 6 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. म्युझिक प्लीज. काय झालं ताई? त्यांनी धरलं ना, मी गेली पुढे त्यांच्या. ताई तू का नाही धरलं? त्या आल्याच ना पटकन. चालच नाही. नाही, उभी होती. त्या दिलाच नाही मला असं का घ्या म्हणून. मग आता जाऊ मी. संगीत थांबलंय. मग मी जाते. संगीत थांबल्यानंतर हार कोणाच्या हातात राहिला? माझं. मग बाद कोण झालं? मीच. मग ताई तू बसू शकते. म्युझिक प्लीज. इथं ये. काय झालं? मग आता कोणा थांबवलंय डान्स साठी. मग तू का थांबली? स्वतःला नाचायचं असतं. नाव माझ्यावर. संगीत थांबलं, हार कोणाच्या हातात राहिला? मग बाद कोण झालं? जा की तिथं बसायचं ताई लवकर. व्हेरी गुड. हा म्युझिक प्लीज. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. मुखडा तिचा जीव झाला राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. मुखडा तिचा जीव झाला राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला राधा 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 माझी. ताई बाद झालेली आहेस तू. ओके, त्याच्यामुळे तू समोर बसू शकते. आणि आता बघूया एक ताई कोण आहे जी बाद होणार आहे बघूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. नाही नाही नाही.
आणि नाही 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 तू या इथं ताई तू बाद झालेली आहेस त्याच्यामुळे तू पुढे बसू शकतेस हा ओके ठीक आहे आणि अशा पद्धतीने 4 ताई बाद झालेल्या आहेत आणि 6 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या पण ज्या ताई बाद झालेल्या आहेत त्यांना आपण नाराज करणार नाही आहोत त्यांना आपण 16 सख्यांचा कडून देणार आहोत भेट वस्तू तुम्ही आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा कारण या खेळाचं नाव आहे फुगा खटॅक फोड फटॅक आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की इथे खुर्च्या लावलेल्या आहेत आणि त्या खुर्च्यांच्या समोर प्लास्टिकचं भांडण आहे त्याच्यामध्ये किती फुगे 4 फुगे ओके काय करायचंय मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या त्या फुग्यांच्या इथे जायचंय त्या भांड्याकडे जायचंय एका वेळी एक फुगा घ्यायचाय तो व्यवस्थित फुगवायचा फुगवून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित गाठ मारायची गाठ मारून झाल्यानंतर तो फुगा तुमच्या खुर्चीवरती ठेवायचा आहे दोन्ही हाताची घडी घालायची आहे आणि बरोबर फुग्यावर बसून तो फुगा फोडायचा आहे जी ताई कमीत कमी वेळामध्ये 4च्या 4 फुगे अशा पद्धतीने फोडेल ती असणार आहे विजेती अशा 3 ताई विजेत्या होणार आहेत आणि 3 ताई बाद होणार आहेत ताई रेडी आहेत साई ताई ओके हा तर 1 2 3 म्हटल्यानंतर ओके 1 2 3 तिथे तिथे जागेवरती फुगा फुगवायचा हा आणि 4 फुगे फुगवून फोडून झाल्यानंतर हात वरती करायचा म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली दुसरी ताई कुठली दुसरा फुगा घ्यायचा आहे शाबाश हा शाबाश व्हेरी गुड शाबाश हा काय शाबाश ये बात आहे तुमच्यामध्ये बोलून कमी आहे तुमच्यामध्ये बोलून कमी आहे हा घ्या बोलून हा घ्या लवकर हा शाबाश हा घ्या हा घ्या घ्या लवकर हा ओके ओके हा इथं आपण घेतो हे घ्या हा हा लयत माझ्याकडे फुगी हा लवकर व्हेरी गुड मस्त गाण करायची हा या बात हात वरती करायचा आहे अरे किती घेत आहेत ये बात लवकर हात वरती करायचंय ओके व्हेरी गुड हा लवकर नाही फुटला गेला हा लवकर हा हात वरती करायचंय व्हेरी गुड हा ओके हा थांब हा 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 बस हा बस हा हा या बात आहे आणि निर्णय असा आहे आधी पहिल्या क्रमांकाची ताई सांगतो जी ताई गेली आपल्या शेवटच्या खेळामध्ये ती ताई आहे अनुश्री ताई आणि दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे अश्विनी ताई तिसऱ्या क्रमांकाची जी ताई आहे त्या 2 ताई आहेत पण त्या ताईंमध्ये निर्णय असा घेण्यात आलेला आहे त्या 2 ताई आहेत रुचिता ताई आणि दीपिका ताई पण असं झालेलं आहे की रुचिता ताई फुगा फुगवताना तुझा फुगा फुटला होता त्याच्यामुळे तू 4 फुगे फोडले असलेस तरी सुद्धा तू बाद झालेली आहेस आणि दीपिका ताई गेलेली आहे आपल्या पुढच्या खेळामध्ये ओके आय एम सो सॉरी पण खूप छान खेळत होता सगळ्याजणी हा पण ज्या ताई बाद झाल्या आहेत त्यांना मी असंच पाठवणार नाहीये तर त्यांना सुद्धा एक भेटवस्तू देण्यात येणार आहे ओके मंडळी शेवटचा खेळ आपण सुरू करणार आहोत मला माहिती आहे की तुम्हाला खूप उत्सुकता आहे शेवटच्या खेळाची पण तेवढीच उत्सुकता तुम्हाला या भागाची सुद्धा आहे ज्या भागाचं नाव आहे पत्र मनातलं आजच्या भागात सुद्धा 10 ताईंनी पत्र लिहिली होती पण त्यातली 2 पत्र आपण निवडलेली आहेत त्या पत्रांचं आपण वाचन करणार आहोत आणि त्यासाठी सगळ्यात आधी मी या ताईंशी बोलणार आहे ताई तुझं नाव सांग बरं मनीषा स्वप्नील जाधव कोणासाठी पत्र लिहिले नवऱ्यासाठी पत्र वाचू शकतो प्रिय स्वप्नील जाधव तुम्ही माझ्यासाठी माझ्या लाईफमध्ये खूप मोठा रोल प्ले केला आहे आणि आपली लव्ह मॅरेज होती आणि त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम आली होती तरीही आपण दोघं मिळून हे सॉल्व्ह केलं आहे माझा नवरा खूप सपोर्टिव्ह आहे आणि ते मला नेहमी सांगतात तुला जे करायचं आहे ते तू बिंदास कर तुझा नवरा आहे तुझ्या पाठीशी थँक्यू सो मच की तुम्ही मला माझी लाईफमध्ये आले आणि आज मला गर्व आहे की माझा डिसिजन तो चांगला होता आणि माझी सासूला पण मी थँक्स बोलते की तुम्ही खूप चांगला मुलगा माझ्यासाठी निवडला मला कळलं ताई की तुला काय म्हणायचं आणि आम्हाला म्हणजे मला अंदाज आलेला आहे की तू मराठी भाषिक नाही आहेस काय भाषा नॉर्थ साईडचं पंजाब पंजाब दे कुठे हो हा पण तुम्ही पंजाब भाऊजी महाराष्ट्र हा पंजाब आणि महाराष्ट्र एकत्र कसा आला
ऑफिसमध्ये भेटलेलो. खूप खूप छान. आणि तुमच्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही छान तुमच्या पद्धतीने ज्या भाषेमध्ये तुम्ही मराठी भाषेमध्ये तुम्ही छान मांडल्यात आणि त्या आमच्यापर्यंत पोचल्या. आणि मला म्हणजे मला खात्री आहे की त्या भावना त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचतील आणि ते सुद्धा खुश होतील. हो की नाही ताई? हो. हा, आता आपण ह्या ताईंशी बोलूया. ओके ताई, तुझं नाव सांग बरं. अश्विनी महेश पवार. कोणासाठी पत्र लिहिले? मी पत्र लिहिले माझ्या सासूबाईंसाठी आणि त्यात मी मिस्टरांसाठी पण लिहिलेलं आहे, दोघांसाठी लिहिले. दोघांनाच पत्र लिहावं असं का वाटलं तुला? सासूबाईंसाठी का म्हटलं तर माझ्या आई बाबा जाऊन 15 वर्ष झाले. तर त्यांनी मला कधी असं सून आहे असं त्यांनी जाणवून नाही दिलं अजूनपर्यंत. त्या गावी असतात तरी पण जेव्हा मी कधी गावी जाते तर त्यांचं कोणतंच बंधन नसतं. जे माझ्या आईवडील करू शकतात ते माझ्यासाठी करतात. पत्र वाचू शकतो? असं बोलतात की सासू कधी आई होऊ शकत नाही, पण माझ्या बाबतीत तसं थोडं वेगळं आहे. त्यांनी मला कधी सून मानले नाही, मुलीसारखंच आम्हाला वागणूक दिली. आमचं लव्ह मॅरेज असताना आमच्यामध्ये खूप कठीण गोष्टी होत्या, पण त्यांनी एवढा सपोर्ट केला की आम्ही आज दोघे 20 वर्ष झाले आम्ही एकत्र आहोत सासूबाईंमुळे. माझ्या मम्मी पप्पांना जाऊन माझ्या मम्मीला 11 वर्ष आणि माझ्या पप्पांना 15 वर्ष झालेत. तर त्यांनी कधीच कमी भासू दिली नाही आहे. आणि नवऱ्याचं बोलायचं झालं तर थोडंसं मी नवऱ्यासाठी ॲड करेन. कधी त्यांच्याशी म्हणजे त्यांच्याबद्दल असं बोलणं झालं नाही आहे माझं. तर मी त्यांना पण थँक्यू बोलू इच्छिते. कसं खूप सपोर्ट आहे त्यांचा मला, खूप म्हणजे खूप. आणि सासूबाईंचं एक मी खास गोष्ट सांगू इच्छिते. जसं आम्ही केव्हा गावी जातो सुट्टीमध्ये वगैरे, तर कोणती सासू करत असेल मला माहिती नाही आहे, पण माझी सासू, माझा नवरा बोलतो कधी कधी, तू लकी आहेस की माझी आई तुझे रात्री झोपताना माझ्या केसांना तेल लावते. म्हणजे असं म्हणजे कधी आईने पण नाही, म्हणजे सासूबाई त्या जेव्हा कधी 8 दिवसासाठी जावं 10 दिवसासाठी जावं पण त्या तेल लावतात. मला म्हणजे खूप ते भरून येतं. आणि त्यांच्याबद्दल बोलणं कधी झालं नाही, पण मी आज मला हा प्लॅटफॉर्म भेटल्यामुळे मी व्यक्त होत आहे. पण मी एक माझ्या नवऱ्याला बोलू इच्छिते की मी त्यांना कधी आई नाही बोलले. सासऱ्याला बाबा बोलतो आम्ही, पण मी ह्याच्या पुढे नंतर त्यांना मी आई म्हणून आवाजते. वाह, क्या बात. नक्की. व्हेरी गुड. नक्कीच नक्कीच ताई. आणि तुझ्या भावना नक्कीच सासूबाईंपर्यंत, आईपर्यंत नक्कीच पोहोचतील नक्कीच. आणि त्या सुद्धा तितक्याच भावूक होतील. पण आता आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाकडे. या खेळाचं नाव आहे आळस फूस उचल कापूस. तुमच्यासमोर प्लॅस्टिकचं भांड आहे, त्यात बरेचसे कापूस आहेत आणि एक स्ट्रॉ दिलेला आहे, स्ट्रॉ. ओके, आता हा जो कापूस उचलायचा आहे तो अशा पद्धतीने उचलते मी दाखवतो. पण उचलून तुमच्या समोर जे टेबल दिसते, टेबलाचे 3 भाग आहेत तुमच्या भागामध्ये नेऊन तो कापूस टाकायचा आहे असा. म्हणजे आता समजा 1 2 3 मी म्हणालो आणि हा कापूस असा इथेच येऊन पडला पाहिजे. तो जर आधीच पडला तर तो कापूस बाद. पुन्हा इथे मागे यायचे आणि दुसरा कापूस उचलायचा आहे. ओके, वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. 2 मिनिटामध्ये जी ताई जास्तीत जास्त कापूस तिथे गोळा करेल ती असणाऱ्या या खेळाची विजेती, त्याच्यानंतरची उपविजेती. ओके, कळलेलं आहे? नक्की सुरू करायचंय. 1 2 3. हा, एका वेळी एकच कापूस. हा हा हा, शाबास शाबास. गेला पडला. सावकाश, हात धरायचा नाही. हा, पडला. नाही हात कापसाला लावायचा नाहीये. हा, आपण सांगतोय हात धरायचाच नाही खाली. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. पडला. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. ताई हो, ताई तसं नाही. ताई तुम्ही चिटिंग करताय, तुम्ही फेअर गेम नाही खेळत आहे. खेचून घ्यायचंय ते. पडला. गेला कापूस, तो पडला, तो खाली पडला. खाली टाका, तिथे नाही टाकायचंय. हा, हात वरती करायचे. कॉटन तुमचे संपलेले आहेत, पडलेले आहेत. ताई असं नाही करायचंय. हा, हे घ्या ना, हा घ्या ना. 3 2 आणि 1. वेळ संपलेली आहे. अनुश्रीताईंनी गोळा केलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 कापूस. अश्विनीताईंनी गोळा केलेले आहेत 4 कापूस आणि दीपिकाताईंनी गोळा केलेले आहेत 3 कापूस. पण जरा निर्णय असा आहे, मी हात नाही लावलाय. बरोबर आहे माझं. नाही लावलं, मला माहिती आहे. नाही
ताई तुम्ही काय केलेलं आहे, स्ट्रॉने ना स्ट्रॉ असा घेऊन त्या कापसात असं तुम्ही काय म्हणतात ना ते खुपसलाय ते कापूस. बऱ्याच वेळा असं केलेलं आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळा सांगतोय की ताई फेअर गेम खेळा, फेअर गेम खेळा, असं करू नका. कापूस शोषून घ्यायचा होता. मी काय सांगितलं, शोषून घ्यायचा होता. पण ताई कसं होतं, चुकीचा गेम खेळल्यानंतर मग दुसऱ्या ताईंवरती अन्याय होतो ना केलेला. दुसरी ताई प्रॉपर गेम खेळलेली असते, मग तिच्यावरती अन्याय होतो. असं नाही, मी बरोबर दिलंय केलं, फक्त इथेच हात लावलेला. पण ताई ते चुकीच्या पद्धतीने केले ना, नाही होत. नियमाच्या बाहेर जाऊन तुम्ही केलेलं आहे. जे आपले नियम पाळायचे होते ते नियम पाळले नाहीत तुम्ही. तुम्ही अगदी स्टॉ म्हणजे कम्प्लीट असा घेऊन अगदी शेवटचा पर्यंत असं तुम्ही तिथे त्या कापसामध्ये खोचलात. असे 3-4 वेळा जर तुम्ही झाला, मी तुम्हाला सांगतोय ताई तसं नाही, तसं नाही, नीट खेळा, हात मागे ठेवले नाही, असं नाही करायचं. त्याच्यामुळे बघा मला सुद्धा आनंद होतोय का निर्णय देताना. मला पण असं वाटतं की माझी प्रत्येक ताई इथे जिंकली पाहिजे. पण शेवटी नियम हे नियम असतात. कोणाही ताईवरती अन्याय झालेला आम्हाला खरंच नाही आवडणार. हुकमाची राणी झालेली आहे ती ताई आहे अनुश्री ताई, आणि उपविजेती ठरलेली आहे दीपिका ताई. खूप खूप अभिनंदन. आणि ताई ताई खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. अर्थातच दीपिका ताई ठरलेली आहे उपविजेती, त्याच्यामुळे तिला मिळते इंडक्शन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. दीपिका ताई अभिनंदन, अभिनंदन. इंडक्शन मिळालेले आहे. आणि हुकमाची राणी झालेली आहे अनुश्री ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि अर्थातच हुकमाच्या राणीला मिळतोय सन मराठीकडून माहेरचा आहेर म्हणजेच मायक्रोवेव्ह. क्या बात आहे, व्हेरी गुड. अभिनंदन ताई, अभिनंदन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्तच. कसं वाटतंय ताई? खूप आनंद होतोय. जिद्द होती, पहिला नंबर घ्यायचा आहे. क्या बात आहे, म्हणजे माझ्याकडे असून सुद्धा मला इथून जिंकायचा होता, माहेरचा हार न्यायचा होता. क्या बात आहे. या माहेरच्या आहेरची तुझ्या स्वयंपाकघरात अजून एक जागा आता वाढलेली आहे. आणि कायम आठवणीत राहील असं आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड ताई. पण ताई हुकमाची राणी झालीस, काय हुकूम तू सोडणार आहेस जो सगळ्यांनी पाळला पाहिजे? हुकूम नाही सोडणार, फक्त सर्वांनी आनंदात राहा, एकत्र राहा, बस एवढंच. वा, नक्कीच. आणि हा हुकूम नक्कीच सगळेजण पाळतील. ओके ताई, पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. Thank you. आणि एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. हा? सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. अनुश्रीताई, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. हुकमाची राणी झालेली आहेस तू. मंडळी, आतापर्यंत जितक्या सगळ्या हुकमाच्या राणी झालेल्या आहेत त्या सगळ्या ताईंच्या चेहऱ्यावरचा हा जो आनंद असतो ना, हा आनंद आमच्यासाठी फार महत्त्वाचा असतो. आणि या आनंदासाठी हा सगळा आमचा अट्टहास असतो, हा सगळा प्रयत्न असतो. आणि जेव्हा ताईंच्या चेहऱ्यावर जेव्हा हास्य आम्ही जे बघतो ना, तेव्हा हा सगळा प्रयत्न कुठेतरी यशस्वी होतोय असं वाटतं. आणि मग अजून एक ऊर्जा मिळते, एक प्रेरणा मिळत असते आम्हाला. तेव्हा हीच प्रेरणा घेऊन भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.